खेड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे माधवी बुटाला यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक झाली। या बैठकीत महायुती झाल्याचे घोषित करण्यात आले। या सभेला शिवसेना माजी आमदार संजय कदम, शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, दापोली नगराध्यक्ष सौ कृपाताई घाग, सौ श्रेया कदम, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम, भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कानडे, संजय बुटाला, उद्योजक विलास बुटाला यांच्यासह शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। खऱ्या अर्थानं आजचा जन्मदिन साहेब विजयाची नक्की चावल लागले किंवा विजय 100% होऊ शकतो ही खात्री सुद्धा मी माझ्या वतीनं आदरणीय वरती आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांना मी नक्की पोहोचवतो। आपण सर्वजण एकजुटीनं आजचा फॉर्म भरतो। येणाऱ्या 3 तारखेला आपलाच विजय असणार आहे ही खात्री सुद्धा मनामध्ये बाळगून आपण एकत्र आलो आणि एकजूट येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये एकत्र राहून या शहराचा असो किंवा या तालुक्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल याचा मार्ग एक विजयाच्या दिशेने आपण घेऊन जातो। त्यासाठी इथल्या सर्व सदस्य आता भरणारे इच्छुक नगरसेवक असतील जे फॉर्म भरतील त्यांनाही शुभेच्छा देतो। नगराध्यक्ष फॉर्म भरणाऱ्या मॅडमनाही शुभेच्छा देतो आणि आपला सर्वांना धन्यवाद मानतो। जय हिंद। आज तो दिवस आलेला आहे। गेल्या 14 वर्षाचा वनवास 2011ला युतीचा म्हणजे शिवसेनेचा आणि एकत्र म्हणून आपण नगराध्यक्ष हा 2011ला तिथे 8 ते 11 बरोबर नाही आपला नगराध्यक्ष होता। त्यानंतर 11 पासून ह्या वर्षापर्यंत आपला नगराध्यक्ष बसू शकणे हा 14 वर्षाचा वनवास आपण सगळ्यांनी आजच्या दिवसापासून मोडून काढायचा ह्या विषय विशेषतः खेडमध्ये युती होणार की नाही होणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे देखील मनावरून आभार मानून मी काल देखील चिपळूणला बोललोय की महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला। मी त्यांचं देखील आजच्या व्यासपीठाच्या निमित्ताने आभार मानतो। ही युती होणं ही काळाची गरज होती। आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत आणि अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्रीपद असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो करायची चुकीचा मेसेज संदेश गेला असता आणि म्हणून आपण मी त्याच वेळेला पुढाकार घेऊन सांगितलं की आपल्याला काही करू शेवटी लोकसभेच्या निवडणुका ह्या महायुतीमार्फत आपण जिंकल्या, विधानसभेच्या निवडणुका आपण महायुतीमार्फत जिंकल्या। आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आता कार्यकर्त्यांना आपण एकामेकांमध्ये संघर्ष करायला लावू नये। आपण दोन पावलं आपण मागे देखील येऊ, परंतु 100% युती झाली पाहिजे। आज मला खरोखर आनंद होतो सांगताना की आज युतीमार्फत आपण हा उमेदवारी अर्ज आपण करतोय आणि माझा विश्वास आहे की ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येणार हा माझा ठाम विश्वास आहे। तर जनता ही विकासाला साथ देईल। मागच्या 15 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काय घडलं मला त्यावरती बोलायचं नाहीये। थोडी त्याला बंधनं पण आली आहेत आणि बोलण्यावरती आता बंधनं राहतील की सुट्टी मला माहिती नाही, परंतु बंधनं सध्या तरी आता बोलताना आहेत। परंतु 15 वर्ष आपल्या खेड नगर परिषदमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या वेळेला आपण उघडकीस आणलेल्या आहेत। त्यामध्ये मला जास्त बोलायचं नाही, परंतु आपल्या खेड नगर परिषदेचं नाव सामान्य रामनाथ भेंडी संबंध भारतापर्यंत योग्य डेंटल कॉलेज असेल किंवा खेडचा विकास करून संबंध भारतापर्यंत पोहोचवलेला आहे। या नावाला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपण सर्वांनी ही निवडणूक अगदी प्रचार करत असताना आपण सर्वांनी ह्या विकासाच्या मार्फत आपण ही निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं। दुसरं काय म्हणायचं नाही। आरोप करणं हा माझा स्वभाव नाही, टीका करणं हा माझा स्वभाव नाही, परंतु कोणी अंगावरती आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं अंगावरती आलं की शिंगावर घ्यायचं, त्याला देखील आपण काही कमी पडणार नाही। आणि म्हणून येणारी ह्या सगळ्या निवडणुका मला कल्पना आहे की शेवटी अनेक जण इच्छुक आहेत, सगळ्यांना आपण तिकीट देऊ शकत नाही, परंतु सामान्य रामनाथभाईंनी निर्णय घेत असताना देखील आपल्या सर्वांचा विचार 100% होईल। आज ज्याला आम्हाला न्याय देताना जसं संजय भाऊंनी सांगितलं की ज्या उमेदवारांना आम्हाला न्याय देता आला नाही 100% येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची वडील होऊन त्यांना देखील न्याय द्यायचं काम हे युती मार्फत केलं जाईल हा विश्वास आपल्याला इथे देतोय। अधिक वेळ घेत नाही, आपण केलेली विकास कामं हाच आपला प्रचार आहे। अजून आपल्याला कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही।
आपल्याला कुठल्याही अन्य प्रकारचा प्रचार करायची गरज नाही. विशेषतः इथली उपस्थिती बघता साधारणतः शहरामध्ये आपण असं म्हणतो की शहरामध्ये लोक काही रस्त्यावरती उतरत नाहीत, बाहेर पडत नाहीत, परंतु आजची इथली उपस्थिती बघता मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा आजच लागून गेलेला आहे. हा माझा विश्वास आहे. आपण सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.